नमस्कार. व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत पनीर मसाला. आपल्याला टोमॅटो बारीक करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला घ्यायचे कांदा बारीक चिरायचा आहे. मस्तपैकी कांदा टोमॅटो चांगल्या प्रकारे अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला सोबतच आलं देखील थोडं घ्यायचं आहे. केलेला कांदा कढईत टाकून घ्यायचा आहे. थोडं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे चांगल्या प्रकारे भाजायचे. टोमॅटो टाकायचे. टोमॅटो टाकून चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आपल्याला दोन्ही. कढीपत्ता टाकायचा थोडा. त्यानंतर आपल्याला तिखट मीठ हळद लागणार आहे. अशा प्रकारे चांगलं भाजून घ्यायचं आहे. ते चांगलं भाजून घेतल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात काढायचे, कारण हे आपल्याला बारीक करून घ्यायचे मिक्सरमध्ये. बारीक झाल्यानंतर आपण पनीरचे छोटे छोटे तुकडे करायचे आपल्याला. पनीरचे बारीक असे. टोमॅटो कांदा बारीक करून मिक्सरमधून काढल्यानंतर आपल्याला साईडला ठेवायचे आणि कढईमध्ये तेल ओतून गॅसवर कढई ठेवायची. तेल चांगलं भाजू द्यायचे. सोबत वाटाणा देखील लागणार. तेल तापल्यानंतर असं पनीर टाकून घ्यायचे. त्यात आपल्याला पनीर तळून घ्यायचे. चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे पनीर आपल्याला कढईतल्या तेलामध्ये. चांगलं तळून घ्यायचे पनीर भाजून चांगल्या प्रकारे. असं पनीर भाजून घ्यायचे आपल्याला. व्यवस्थित करपू द्यायचं नाही जास्त. त्यानंतर वाटाणे देखील भाजायचे. नंतर आपल्याला गरम पाणी करून घ्यायचे. भाजीसाठी आपल्याला लागणार आहे. मिक्सरमधून बारीक केलेली आपल्याला पेस्ट कढईमध्ये टाकायची. जिरं देखील टाकायचे थोडं. यानंतर पेस्ट टाकायची आपल्याला. चांगली मिक्स करून घ्यायची. कढईत टाकल्यानंतर चमच्याने हलवून घ्यायचे. या अशा प्रकारे पूर्ण पेस्ट टाकून घ्यायची. नंतर थोडं बेसन पीठ देखील घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला कढईमध्ये. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे. मसाला टाकायचा पनीर मसाला. नंतर थोडी हळद देखील टाकायची आणि मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर मीठ देखील टाकायचे. मीठ रावणी जेवढं आपल्या भाजीला लागणार आहे तेवढं टाकून घ्यायचे. वाटाणा देखील टाकायचे नंतर. आणि थोडंसं पाणी टाकून अशा प्रकारे चांगल्या प्रकारे असं चमच्याने हलवायचे. कढईला चिटकून बसता कामा नये आपला मसाला पेस्ट आहे ती. यानंतर पाणी टाकायचे. एकदम पाणी नाही ओतायचं. चमच्याने अगोदर थोडंसं टाकायचं आहे. गॅस फुल ठेवायचा आहे. कोथिंबीर देखील टाकायची आपल्याला. कोथिंबीर टाकल्यानंतर पनीर टाकून घ्यायचं आहे. पनीर टाकल्यानंतर असं पेस्ट मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. त्यानंतर थोडं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करायचे. आता थोडं पाणी करून आपण भाजीमध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर असं बघू शकता थोडं वेळ मिक्स करायचं आणि आता राहिलेलं पाणी ओतून द्यायचं त्या कढईमध्ये. यानंतर आपण गॅस फुल ठेवून 10-15 मिनटं कढई अशीच गॅसवर ठेवायची, म्हणजे आपली पनीर मसाल्याची भाजी चांगल्या प्रकारे होईल. तर सुंदर अशी आपली पनीर मसाल्याची भाजी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.